बघा पहिला प्रश्न दिला आहे त्या ठिकाणी. काय प्रश्न दिला आहे तुम्हाला, फॉन्ट बदलायचा आहे. त्यासाठी कुठं क्लिक करायचं सांगितलं फॉन्ट बदलायला, कॅनरा हा फॉन्ट बदलायचा आहे. त्यासाठी संपूर्ण शीटला करण्यासाठी लेआउटमध्ये जायचं. लेआउटमध्ये गेल्यानंतर पेज लेआउटला जावा. पेज लेआउटमधून फॉन्ट टॅब आहे. फॉन्ट टॅबमधून कॅनरा फॉन्ट जो आहे तो फॉन्ट तुम्ही या ठिकाणी क्लिक करा. तर हा प्रश्न पूर्ण होत आहे. सेकंड क्वेश्चन दिला आहे. तर इथं तुम्हाला त्याचं जे पेजचं जे ओरिएंटेशन आहे ते ओरिएंटेशन तुम्हाला लँडस्केप करायचं आहे. त्यासाठी इथं पेज लेआउटला क्लिक करा. पेज लेआउटला क्लिक केल्यानंतर ओरिएंटेशनमध्ये या आणि ओरिएंटेशनमध्ये आल्यानंतर लँडस्केपला क्लिक करा. पुढे 3 नंबरचा प्रश्न आहे. आपण जे स्पेलिंग मिस्टेक या ठिकाणी दुरुस्त करायचे. स्पेलिंग मिस्टेक जर दुरुस्त करायचं असेल तर इथं तुम्हाला रिवाइव हा टॅब दिलेला आहे. रिवाइव टॅबमध्ये गेल्यानंतर त्यामध्ये स्पेलिंग या टॅबवरती क्लिक करायचे आणि नंतर येस बटनवरती क्लिक करायचे. त्यानंतर पुन्हा ओके बटनवरती क्लिक करायचे. पुढे दिलेला जो क्वेश्चन आहे, पेजची साईज तुम्हाला प्रिंट व्यवस्थित घेऊ शकतो, म्हणून पेज साईज व्यवस्थित ठेवण्यासाठी तुमच्या डॉक्युमेंटची पेज साईज A4 करा. पेज लेआउटमध्ये जायचं. पेज लेआउटमध्ये गेल्यानंतर साईजला क्लिक करायची. साईजमध्ये क्लिक केल्यानंतर इथे A4 ही साईज या ठिकाणी सिलेक्ट करायची. ठीक आहे. 24व्या सेशनमध्ये गायडेड टू 20 पाहत असताना पहिला क्वेश्चन पहा काय सांगितलं आहे. तर तुम्हाला इथं प्रिंट एरिया जो आहे तो प्रिंट एरिया या ठिकाणी सेट करायचा आहे. त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायला सांगितलं असेल. याच्यावरती क्लिक करायची. पेज लेआउटमध्ये क्लिक करायची. पेज लेआउटला क्लिक केल्यानंतर प्रिंट एरियामध्ये जायचं आणि त्यामधून सेट प्रिंट एरिया या टॅबवरती क्लिक करायची. प्रिंट एरियामधून सेट प्रिंट एरियाला क्लिक करा. इथं प्रिंटिंगचा एरिया तुम्ही सेट केला. ओके बटनला क्लिक करा. नंतर सबमिट बटनला क्लिक करा. पॉज कर. त्यामधून स्पेलिंग करा. पुढचा बघा. आता याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक काढायचे आपल्याला. त्यासाठी रिवाइवमध्ये क्लिक करायची. रिवाइवमध्ये गेल्यानंतर इथं स्पेलिंग अँड ग्रामरचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायची. त्यानंतर येस बटनला क्लिक करा. नंतर इथं चेंज बटनवरती क्लिक करायची. चेंज बटनला क्लिक केल्यानंतर पुन्हा ओके बटनला क्लिक करा. म्हणजे तो तुम्ही स्पेलिंग म्हणजे शब्दांची जी दुरुस्ती आहे तुम्ही या ठिकाणी केली आहे त्याला स्पेलिंग मिस्टेक म्हणलं जातं. पुन्हा की हा पण तसाच आहे. स्पेलिंग एरर काढायचे आपल्याला याच्यामध्ये. पुन्हा रिवाइवमध्ये क्लिक करा. त्यानंतर स्पेलिंगला क्लिक करा. त्यानंतर इथं पुढे चेंज बटनला क्लिक करा. चेंज बटन जोपर्यंत हे होत नाही आहे तोपर्यंत स्पेलिंग मिस्टेक करत चला. येस. पुन्हा ओके बटनला क्लिक करा. आता इथं लेआउट बदलायचं आहे आपल्याला. मग त्यासाठी पेज लेआउटला क्लिक करायची. ओरिएंटेशनला क्लिक करायची आणि त्यामधून लँडस्केपला या ठिकाणी क्लिक करायची.